तुमच्यासारख्या फॅमिल्या माझ्याकडे खूप येतात. खूप. तुम्हीच असे नाहीत. पण एक माझ्या माहिती अनुसार अथवा मला जो अनुभव येतो हं, फॅमिलीतला, जे तुम्ही लोक येतात ना, तर मी तुम्हाला खोटं वाटेल की जवळजवळ 70 ते 80% यामध्ये महिलांची चूक आहे. ताई, तुम्हाला राग येऊ देऊ नका, मी माफी मागतो. पण खरी बाजू, मला तुम्हाला दुखवायचं नाही, परंतु महिलांची चूक 70 ते 80% मला जाणवते. कारण घरामध्ये सुख समाधान हे त्यांच्या हातात असतं, नेमका त्याच एक चिल्लर गोष्टीवरून. आज तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तुमचा स्वतः जो आहे, ते तोच आहे. तुम्ही सुख मानायला तयार नाहीत. आता क्षुल्लक गोष्ट आहे, नवऱ्याची क्षुल्लक, ते जर मनावर बसून तुम्ही हं, ते मनात घेतले की नाही, त्याने असं करायला नाही पाहिजे. अरे ठीक आहे, करायला नाही पाहिजे, पण तुम्ही संसार मांडलाय ना दोघांना, चुकू द्या. एकदा क्षमा करा ना. हं? ते त्यांनी तसं केलं म्हणून मी त्यांना आता बोलणारच नाही अथवा त्यांच्या जवळ जाणारच नाही. ही चुकीची गोष्ट आहे तुमची. कारण नवरा बायकोचं भांडण हे देवादिकात बी होतं. तुमच्यातच नाही, देवादिकात बी भांडणं होतात. म्हणजे देवाच्या बायका बी भांडतात, तसं काही नसतं. आणि याच्यामध्येच एक एक आनंद आहे, सुख आहे. भांडायचं, राहायचं, एकत्र व्हायचं, चलत राहतंय आणि त्याच्यामध्येच आनंद मानायचा असतो. एखादी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी तुम्हाला जी बाय आहेत ना, तुम्ही स्त्रिया, ते मनावर घेता आणि आयुष्यभर तेच 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 शंभरात माशी घोटाळवणी तिथंच 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 धरून बसता. हे सोडून द्या. सोडून द्या, तुम्हाला जीवनात आनंद भेटेल. आणि विशेष म्हणजे जर आपलं मन अस्थिर असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट ईश्वराचं नामस्मरण करणे. ज्यावेळेस आपल्याला ताण तणाव येतो ना, नामस्मरण करा. देवाच्या थोडंसं मार्गीला भक्तिमार्ग धरा. तुम्हाला शांतता वाटेल, आनंद वाटेल आणि तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील. कारण देवच अशी एक शक्ती की माणसाला सन्मार्गाला लावते, त्याचं मन शांत करते आणि त्याचा संसार हा सुखाचा करते. अशी देवाची शक्ती म्हणून भक्ती करा, नामस्मरण करा, मंत्र जप करा. तुम्हाला मी मंत्र देतो.